बीड शहर पोलीस ठाण्याबाहेर वाल्मिक कराड समर्थकांसह वाल्मिक कराडची 75 वर्षांची आई आणि पत्नीही ठिय्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या। यावेळी त्यांनी कराडवरील आरोप फेटाळताना सुरेश धस, मनोज जरांगे आणि बजरंग सोनावणे यांच्यावरती गंभीर आरोप केले। एवढंच नाही तर त्यांनी तपास यंत्रणांवरही संशय व्यक्त केला। आता जी एसआयटीचे जे तेली आहेत ते एक प्रकारचे आष्टीचे जावईच आहेत। ज्या आष्टीच्या शीतल उगले म्हणून ज्या ISI ऑफिसर आहेत, IS ऑफिसर आहेत, त्या तेलींच्या धर्मपत्नी आहेत आणि त्या आष्टीच्या आहेत। म्हणजे ह्यांनी जावईच आणून बसवलेला आहे। आज धसांना सुद्धा माझ्या मिस्टरांनी पूर्णपणे सहकार्य त्यांना निवडून येण्यामध्ये केलेलं आहे। बजरंग सोनवणेंना सुद्धा पूर्णपणे निवडून येण्यासाठी सहाय्य केलेलं आहे। हे सर्व सहाय्य करताना धसांना वाल्मिक कराड हे हवे होते। त्यांनी टार्गेट आपल्या 2 मंत्र्यांना करण्यासाठी, त्यांनी त्या 2 मंत्र्यांना संपवण्यासाठी अगोदर वाल्मिक अण्णांना संपवणं गरजेचं आहे। त्यामुळे त्यांनी पूर्ण म्हणजे हे राजकीय हेतूतून आणि जातीय समीकरण जोडून माझ्या मिस्टरांना बळीचा बकरा केलेला आहे। तुम्हाला ते CDR काढायची फार हौस आहे ना सगळ्यांचे मोबाईलचे, तर तुम्ही सुद्धा तेलींचे किंवा धसांचे ह्या 8-15 दिवसाचे काही संपर्क आहेत का ते CDR काढा। म्हणजे तुम्हाला समजेल की धसांचे फोन SIT ला किती गेले आणि SIT फोन धसांना किती आले ते सुद्धा तुम्हाला समजेल आणि तुमच्या लक्षात येईल की इथं काय राजकारण सुरू आहे आणि काय नाही। तुम्हाला आधी चान्स होता ना 15 दिवस चौकशी, त्यावेळेला तुम्ही काहीच केलं नाही। आम्ही 302 मध्ये नाहीच आहेत ना। मग आता काहीतरी एखाद्याच्या सांगण्यावरून जर तुम्ही अधिकारी लोक असून सुद्धा जर एखाद्याच्या सांगण्यावरून जर तुम्हाला थांबवायचं आणि चौकशी करायची म्हणजे अजून परत जर माझ्या नवऱ्याला हे करून जर तुम्ही त्या चौकशीमध्ये त्याचे वाडे वेडे वाकडे जर फाटे फोडून जर माझ्या नवऱ्याला अडकवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये 302 मध्ये, तर आम्ही पूर्ण रोडवर थांबल्याशिवाय राहणार नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।